आपल्या सर्व भाविक भक्तांना विनंती, पायात असणारी चप्पल बोट काढा. आपण प्रवचनासाठी बसलोय. सर्वांनी सुंदर गोड असं भजन करायचं आहे. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय पाठीमागे बसलेली पुरुष मंडळी, पुढे भरपूर जागा आहे, तिथून उठून पुढे बसा. जरा आपल्यासाठीची व्यवस्था केली. उठा पटकन. पाठीमागे बसलेली जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय 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 राम कृष्ण हरी. या हो या. जय जय राम, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी, जय राम, जय जय राम, जय जय राम, जय जय राम, जय जय राम. जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. तालियों के साथ जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय जय राम, जय जय राम, जय जय राम, जय जय राम, वक्रतुंड महाकाय
सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभम् जगन्निहित पानिं मण्डनं मण्डनानाम् तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रम् सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। महायोगपीठे तटे भीमरथ्याम् वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यम्। भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपूतं वन्दे महापुरुषं ते चरणारविन्दम्। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चितचोर प्रभु जय जय माखन चोर। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरुणोऽभिनेदोस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। आपल्या वाणीला पवित्र करण्यासाठी अगदी 1-1.5 मिनिटासाठी सर्वांनी गोड भजन करायचंय। नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण हे भजुमन नारायण 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 भजन नारायण 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 हे नारायण नारायण श्रीमन् नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण तालियों की सेवा करते हुए गोपाल कृष्ण भगवान की जय। अखिल गुण ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी
किम निमित्तानं आपण सर्व या ठिकाणी एकत्रित जमलोय. सर्वांना माहित आहे, ज्ञात आहे, पण सांगणे हे वाक्याचं आद्य कर्तव्य आहे. कैलासवासी बाबूराव कारभारी राजोळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, श्राद्धाच्या निमित्तानं या राजोळे परिवाराशी जोडल्या गेलेले आप्तइष्ट गणोगत सगळे सोहरे आज या ठिकाणी त्यांना आदरांजली समर्पित करण्यासाठी, त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी, त्यांना स्मृती सुमन वाहण्यासाठी आपण सगळे या ठिकाणी एकत्रित जमला आणि या परिवारातून त्यांच्या पितृऋणातून मुक्त होण्यासाठी हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. या कुटुंबातले पितृछाया हरपलेली आहे. अगदी 1 तास आपल्याला भगवत चिंतन करायचं आहे. माझ्या समोर बसलेली सगळी सुज्ञ माणसं आहे. वयानं ज्ञानानं आपण सगळी मोठी आहात. एक गोष्ट लक्षात घ्या, हा आपल्या आईवडिलांच्या बद्दल असणारा कृतज्ञतेचा सोहळा आहे. जीवन जगत असताना माणसानं अपकारी राहू नाही तर उपकारी राहावं. ज्याला शास्त्रीय भाषेमध्ये कृतज्ञ आणि कृतज्ञ म्हटलं जातं. उपकाराची जाण ठेवणाऱ्याला कृतज्ञ म्हणतात आणि उपकाराची जाण न ठेवणाऱ्याला कृतज्ञ म्हणतात. लक्षात ठेवतात. आणि त्या निमित्तानं जी ओवी निवडलेली आहे माझ्या ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीतील अतिशय गोड आहे. ज्ञानोबराय म्हणतात, अथवा पितरांची व्रते वाहती जयाची चित्ते जीवित सरलिया तयाते पितृत्वा भरी. आपल्या वाड वडिलांची व्रत वैकल्प आपण त्या ठिकाणी केली पाहिजे. अनेक कीर्तनात, अनेक प्रवचनात मी सांगून गेलो, पिंडदान करावं. ज्या ज्या वेळेस त्यांच्या नावानं जे जे अन्नदान करता येईल ते आपण करावं. बरं, केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय फळ मिळेल? तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. आपल्या जीवनामध्ये जे सुख येतं, जे दुःख येतं, याला काही कारण नाही. काय येतं? पहिलं कारण ज्ञानोबराय सांगतात, आगा कर्मी जेवरावे तैती सुख दुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एका. शिल्लक राहिलेली कर्म भोगतोय आपण. समाजामध्ये काही माणसं आपल्याला अशी पाहायला मिळतात, कुठलाही काम धंदा नाही, गडगंज संपत्ती, प्रॉपर्टी, धन, वैभव, सत्ता, संपत्ती. का? पूर्वजन्मी केलेलं चांगलं कर्म आता भोगतायत. आणि काही माणसं आयुष्यभर मरमर करताय, नेत्राची दिवे करताय, हाडाची काढी करताय, रक्ताचं पाणी करताय, पण तरी देखील त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी ही काहीच नाही. का? जीवनामध्ये असणारा पुण्याचा संचय कमी. मी असं नाही म्हणणार त्यांचं खूप पाप आहे, पुण्याचा साठा कमी. आपल्या जीवनामध्ये जी सुखाची दिवस येतात, जी दुःखाची दिवस येतात, याला कारण फक्त आपण केलेली कर्म. मी सांगतो यात नवल नाही, नाथ बाबा सांगतात, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. उपजले से किती, उपजले से
आपण जगत असताना आपल्या वाट्याला जे सुख येतं, जे दुःख येतं, याला एकमेव कारण केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. एक गोष्ट लक्षात ठेवा, माणसानं चांगलं कर्म करावं. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य, घातली या भय नरका झाली. चांगली कर्म माणसाच्या जीवनामध्ये ही स्वतःहून करावी लागतात, ती आपोआप घडत नाही. वाईट कर्मांच्या बाबतीतही तसे, पण कधी कधी नकळतपणे अनावधानानं आपल्या जीवनामध्ये अशी काही कर्म घडतात का आपल्यालाही सुद्धा त्याचा पश्चाताप, पस्तावा ही ती वेळ निघून गेल्यानंतर होती. बरोबर आहे की नाही? लाखो रुपयाचं नुकसान झाल्यानंतर कळतं दादा माऊली महाराज, लाखो रुपयाचं नुकसान झाल्यानंतर कळतं काही नसतं झालं तर बरं झालं असतं. पण शेवटी प्रारब्ध गती कोणाला तोंडात चुकवता येत नाही. ऐका, ज्ञानोबराय म्हणता, अथवा पितरांची व्रते वाहती जयाची चित्ती, जीवित सरलिया तयाती पितृत्वावरी. आपल्या जीवनामध्ये आपलं चांगलं व्हावं असं वाटत असेल तर ते आपले आई वडील आहे. आपल्या लेकराचं वाईट व्हावं असं कधी त्यांना वाटलं नाही. म्हणून मरणोत्तर कर्म आपण त्यांच्याशी जीवित असताना सुद्धा सद्भाव व्यक्त करावा, पण मरणोत्तर सुद्धा हे कर्म करत असताना श्रद्धायुक्त अंतःकरणानं करावं. श्राद्ध कर्म म्हणजे नेमकं काय, तर जे केलेल्या व्यक्तीविषयी शुद्ध भावानं आणि श्राद्ध भावनेनं केलं जातं त्याला श्राद्ध कर्म म्हणतात. या रासोळे परिवाराकडनं ते होते. दशक्रिय मला वाटतं माझ्याकडेच होतं. सात्विक भाव आहे. मला असं वाटतं कार्यक्रम दिल्यापासून आणि एवढ्या 8 दिवसांमध्ये आमच्या शरद भाऊंचे जवळपास 10-15 फोन झाले. बोललो काळजी करू नका, मी आहे, कुठे जाणार नाही. त्या कार्यक्रमाबद्दल असणारी उत्सुकता, उत्कंठता एवढी त्या ठिकाणी प्रबळ होती. ऐका, माझा मुद्दा आहे कृतज्ञता आणि कृतज्ञ ही 2 भाव मला सांगायची. जी माणसं केलेल्या उपकाराची जाण ठेवत नाही त्यांची गती काय होते लक्षात ठेवा. पूज्य श्री चंद्रशेखर महाराजांनी फार गोड उपकाराबद्दल सांगितलेलं आहे दृष्टांत. काय सांगू आता संतांचे उपकार या अभंगावरती बोलत असताना पूज्य श्री शेखर महाराज म्हणाले, जो माणूस उपकारावरती अपकार करतो त्याची गती काय होते लक्षात ठेवा. ते म्हणाले, एक व्यापारी होता, नीतिनेपानं व्यापार करायचा. पूर्वीच्या काही शेकडो वर्षांपूर्वीचा दृष्टांत आहे. आता वाहनं झाली, पण तरी देखील गावोगावी व्यापार भरतात, रोजचे बाजार भरतात, आपण पाहतोय. अशी काही माणसं आहे का जे हप्ताभर घरी जात नाही. हप्ते बाजार सगळे करतात आणि एक दिवस आपल्या घरी जातात. तो व्यापारी व्यापार करतोय, गावोगावी आपल्या वस्तू विकतोय, पण एक दिवस एका दुसऱ्या गावाला जात असताना मधोमध जंगल लागलं. दुपारी 12 वाजले. त्याला असा विचार केला, एखाद्या झाडाखाली विश्रांती करूया. झाडाखाली त्याला झोपावं, पण घडलं काय, काही खाण्याची व्यवस्था नाही, पिण्याची व्यवस्था नाही. झाडाखाली झोपला, झोप लागली, पण सूर्याची किरण त्याच्या डोळ्यावरती पडत होती. त्या झाडांच्या असणाऱ्या काही फांद्यांमधनं, असणाऱ्या जागेमधनं त्याची झोप मोडत होती. पण त्याच झाडावरती एक राजहंस नावाचा पक्षी होता. राजहंस पक्षी त्यानं पाहिलं आणि त्यानं आपले पंख मोठे केली. का? खाली झोपलेल्या वाट सरूची झोप मोडू नये म्हणून. राजहंस पक्षाला वरदान काय? दूध आणि पाणी एकत्र जर असेल तर तो फक्त पाणी पितो. बरोबर ना? झोपले का तुम्ही? मग काय करतो तो? फक्त दूध पितो. बरोबर ना? हा बोलत चला. या महिन्याचे 1500 लवकर येतील तुम्हाला. फक्त दूध पितो तो.
माझ्याकडे असे अनेक पशु पक्ष्यांना दिलेल्या वरदानाच्या कथा आहेत बरं का मोहन भाऊ. हत्तीनं जर कौट खाल्लं तर त्याच्या मलाद्वारे कौट जसंच्या तसं बाहेर पडतं. हा, पण त्याच्यातला गर खाल्लेला असतो. तुमचा माझ्यावर विश्वास नाही का? मी कौट आणायला तयार आहे, फक्त हत्ती घेऊन यायची तयारी तुम्ही ठेवा. बरोबर आहे की नाही? हत्तीनं कौड जर खाल्लं तर मलाद्वारे त्याच्या विष्ठेद्वारे जसंच्या तसं बाहेर पडतं, पण त्याच्यातला गर खाल्लेला असतो. ही देवानं दिलेल्या वरदानी. कासवीन आपल्या पिलांना स्तनपान करत नाही, कृपा कटाक्षाने हाळली. अजून एक सांगू का? रामायणामधल्या काही गोड कथा आहे माझ्याकडे. कोकिळा, तुम्ही कधी ऑब्झर्वेशन केलंय का? ही कोकिळा फक्त वसंतात 4 महिनेच गाते, बाकीचे 8 महिने मोन भाऊकीचा घसा बसलेला असतो. कसा समाजा बसलाय. शिवजयंतीला दिवसाला 3-3, 4-4 कार्यक्रम केले. महाशिवरात्र पर्व का? तुम्ही कधी विचार केला का? हा बारीक, ही कोकिळा 4च महिने का गाते, 8 महिने तिचा घसा बसलेला असतो का? याच्या पाठीमागे फार पौराणिक गोड कथा आहे. कधीतरी रामायण ऐका. रामायण एक प्रकारचं नाही, भावार्थ रामायण, अद्भुत रामायण, गोड गोड कथा आहे महाराज. लक्ष्मणानं त्या कोकिळीचा गळा दाबलाय. का दाबला सांगेल कधीतरी नंतर. अशा अनेक पशु पक्ष्यांना वरदान आहे. याच्या पुढे सांगू, सिंह यालाही वरदान आहे. हत्ती आलं, हत्ती यांच्यामध्ये जर समागम झाला, हत्ती बेशुद्ध पडतो. आणि जोपर्यंत हत्तीन आपल्या सोंडेमध्ये पाणी घेऊन त्याच्या गंडस्थळावरती टाकत नाही, तोपर्यंत तो हत्ती शुद्धीवरती येत नाही. लय दिवस आलिंगन घडी ऐकलं तुम्ही, आता ऐका महाराज. अनेक पशु पक्ष्यांना वरदान आहेत. प्रत्येकामध्ये देवानं काहीतरी एक वेगळेपण दिले. इथं बसलेल्या माझ्या माता माऊल्यांना कधी कधी आपण नर्वस होतो, डिमोटिवेट होतो, नकारात्मक विचार आपल्यामध्ये येतात. पण लक्षात ठेवा, भगवंतानं प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी सद्गुण दिलेला आहे. तो पारखा, त्याला पॉलिश करा, त्याच्यावरती काम करा. लक्षात ठेवा. दुर्दैव असं आहे का आपल्यामध्ये असणारे सद्गुण, आपल्यामध्ये चांगले असणाऱ्या गुड क्वालिटीज आपण पाहत नाही, फक्त अवगुण पाहतो. आणि आपण आपल्या लेकरांमध्ये सुद्धा तेच पाहतो. बरोबर आहे की? थोडस वाईट वागलं का मग आपण आलेल्या पाहुण्या रावळ्यांसोबत त्याच्या गोष्टी सांगतो. पण त्याच्यात कुठेतरी एखादा सद्गुणही असेल, त्याचा विचार आपण केला पाहिजे. मुद्दा माझा असा आहे, तो वाट सरू जातोय, झाडाखाली झोपलाय, त्याच्यावरती सूर्याची प्रकाश येत आहे, किरणे येत आहे, त्याची झोप होत नाही. पण या राजहंस पक्षानं आपले पंख असे फैलावले, मोठे केले, त्याच्यावरती सावली धरली. मला सांगा, उपकार केला का अपकार केला? उपकार केला. ऐका, उपकार केला. नंतर काही काळानं त्याची झोप झाली. राजहंसानं खाली उतरावं, त्याला विचारलं, तुम्ही जेवलात का? तहान लागली का? राजहंसानं आपल्या जवळ असणारी फळं त्याला द्यावी. हा राजहंस साधा सुद्धा नव्हता, मागच्या जन्मातला योग भ्रष्ट पुरुष होता. हा सकाळी रोज लवकर उठायचा, गंगेवरती स्नानाला जायचा आणि ब्रह्मलोकात जाऊन ब्रह्मदेवाशी तत्वचिंतन करून ते तत्वचिंतन गावातल्या नगरीतल्या राजाला सांगायचं. साधा सुद्धा राजहंस नव्हता हो. ऐका, त्या राजहंसानं त्याला आपल्या जवळ असणारी फळं द्यावी. सांगितलं इथं पाण्याची व्यवस्था नाही, पुढे एक तलाव आहे, साधन तर काही नाही. मग काय करा? जशी सागाची पानं मोठी असतात अशा झाडाची पानं घ्या, त्याचा द्रोण तयार करा आणि त्याच्यात पाणी घेऊन या. पुढे पाण्याची व्यवस्था नाही. उपकार केले ना त्याच्यावरती, पण सांगितलं ऐका, इथून पुढे 2 दिवसाचा प्रवास आहे, पण सगळी विषारी झाड आहे, फळाची झाडं नाही. तुमच्या खाण्याची काहीतरी व्यवस्था करा.
या वाट सरून या व्यापाऱ्यानं विचार केला, खायला व्यवस्था नाही, मग जगायचं कसं? यानं काय केलं? ज्या राजहंसानं याला मार्ग दाखवला त्या राजहंसालाच मारून टाकलं, त्याची पाय छाटली, पंख तोडली, सांगितलं आता याचं मांस खाईल मी. 2-3 दिवस झाली. राजाला प्रश्न पडला, नित्यनेमानं येणारा माझा राजहंस मित्र का बरं आला नाही? आपणही रोज लोकांना सवय असते, मारुती मंदिरात जातात, महादेवाच्या मंदिरात जातात, एक ठरलेला फिक्स टाइम असतो आपला. त्या टायमिंगला जर ती माणसं भेटतात आपल्याला, मग आपण रामराम घालतो, श्याम श्याम, 5 मिनिटं गप्पा मारतो. पण 2-4 दिवस जर ती व्यक्ती भेटली नाही तर आपण विचारतो बाकीच्यांना, का हो गेले 2 दिवस झाले, राम भाऊ तर काही दिसून नाही राहिले, कुठे गावाला गेले की काय? राजहंस दिसत नाहीये. राजानं आपल्या काही सैनिकांना पाठवावं, जाऊन बघा राजहंस आहे की नाही. त्यांनी जंगलात येऊन पाहावं तर त्याची पंख छाटलेली, पाय तोडलेली. लक्षात आलं कोणीतरी राजहंसाचा घात केलाय. राजानं फरमान सोडले, जन कोणी हे कृत्य केलं असेल जाण त्याला पकडा. काही अंतरावरती गेल्यानंतर एक मांस शिजवणारा माणूस त्यांना दिसला. मांस शिजवतोय तो. प्रधानानं बाकीच्या मंडळीने जामण त्याला विचारावं, का रे राजहंस पाहिला का? सांगितलं नाही. हे काय करतोय? सांगितलं हे राजहंसाचाच मांस आहे. का मारलं त्याला? तुझं काही बिघडवलं त्याला? काही चोरी केली? काही अपराध केला? तुझी एखादी वस्तू त्याने हिसकावून घेतली का? तुला त्रास दिला का? का मारलं त्याला? सांगितलं ही पोटाची खळगी भागवण्यासाठी मी त्याला मारलं. राजदरबारामध्ये उभं केलं. राजानं विचारावं, का मारलं? सांगितलं भूक. अरे पण त्यानं तर तुझ्यावरती काही अपराध केला का? तुझ्यावर उपकारच केला ना त्यानं. तुला खायला दिलं, तुला मार्ग दाखवला, तुझ्यावरती छाया धरावी. सांगितलं पण घडला माझ्याकडनं अपराध. राजानं सांगितलं ज्याप्रमाणे यानं राजहंसाचे तुकडे तुकडे केले, याचेही तुकडे तुकडे करा आणि गावाच्या वेशी बाहेर टाका आणि गिधाडांना खाऊ द्या. टाकलं. पण गेली 3-4 दिवस झाली, गावामध्ये दुर्गंधी सुटली, घाण वास सुटलाय. राजानं विचारावं एवढा घाणेरडा वास काय येतोय? सांगितलं ज्याचे आपण तुकडे तुकडे करून टाकले ते गिधाड सुद्धा त्याला तोंड लावत नाही. सांगितलं मग जंगलातून नरभक्षी राक्षस बोलवा. नरभक्षक राक्षसांना बोलावं, त्यांना विचारावं तुम्ही मांस खाता? सांगितलं खातो. सडलेलं कुचलेलं कितीही दिवसाचं घाणेरडं मांस आम्ही खातो, आमचं काम आहे ते. सांगितलं मग गावाबाहेर जे आहे तेवढं साफ करून घ्या. हे नरभक्षक राक्षस गेले, पण त्यांनी ज्यावेळेस ते मांस असं उचललं, नाकापर्यंत दिलं, फेकून दिलं. नाही जमणार म्हणे. राजाजवळ आले. राजानं म्हणावं अरे तुम्ही आताच म्हणालात कसंही असलं तरी मी भक्षण करतो, मग आता अडचण काय? त्या नरभक्षक राक्षसांनी उत्तर दिलं, राजे साहेब आम्ही मांस भक्षण करतो, आमचा तो धर्म आहे, आम्हाला ते काम आहे, आम्हाला त्याच्यात लाज नाही. सडलेलं कुजलेलं कितीही दिवसांचं घाणेरडं आम्ही मांस भक्षण करतो, पण उपकार्यावरती अपकार करणाऱ्या कृतज्ञ माणसाचं मांस आम्ही भक्षण करत नाही. आपल्यालाही वाटत असेल आपल्या जीवनामध्ये अशी गती होऊ नये, तर उपकार्यावर अपकार करू नका, उपकारच करा. तुकोबराय तर म्हणतात, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. आपल्या जीवनामध्ये खूप नाही,
नाही, थोडा तरी परोपकार करावा, थोडा परोपकार करावा. उपकार केल्यानंतर त्याचं फळ सुद्धा आपल्याला मिळतं. आणि आपल्या आई वडिलांनी आपल्यावरती अनंत उपकार केले का नाही? जेवढे उपकार त्यांनी केले या जगाच्या पाठीवरती कोणीच करू शकत नाही. आणि त्या उपकाराची सर सुद्धा कोणीच, काही लोक म्हणतील की आम्ही त्या उपकारातून परावृत्त होऊ, परतफेड करू. तुम्ही असे हजारो जन्म जरी घेतले तरी आपल्या आई वडिलांच्या उपकारातून आपण उतराई होऊ शकत नाही. म्हणून अल्पसा प्रयत्न करायचा आणि त्यांच्या नावानं पिंडदान करायचं. हे पिंडदान केल्यानंतर काय होतं? हे दान आहे. आपण इथं केलेलं पिंडदान म्हणजे काय? एक सांगतो ऐका. आपण ज्या वेळेस म्हणतो श्रद्धांजली, म्हणून श्रद्धांजली कोणी वाव याला सुद्धा अधिकारी, कोणी वाहू नाही चालत. श्रद्धा म्हणजे पुण्य आणि अंजली म्हणजे ओझर. लक्षात ठेवा. काय? श्रद्धा म्हणजे पुण्य आणि अंजली म्हणजे ओझळ. पुण्याची ओझळ त्यांना समर्पित करणं म्हणजे त्याला श्रद्धांजली म्हणतात. आता प्रश्न उपस्थित होता, तुम्ही ज्यांना श्रद्धांजली समर्पित करतात त्यांना त्या पुण्याची गरज आहे का? बरोबर. बर, जो श्रद्धांजली समर्पित करतो त्याला ते समोरच्याला पुण्य समर्पित करायचंय, त्याच्याकडे तेवढा स्टॉक आहे का पुण्याचा? बरोबर आहे की नाही? मला जर बाबांना 200 रुपये द्यायचे तर माझ्या खिशात अगोदर असली पाहिजे ना, तर मी बाबांना देणार आहे. माझ्या खिशात नसले तर मग मी त्यांना म्हणणार आहे का लिहून ठेवा? बरोबर आहे की नाही? श्रद्धांजली म्हणजे काय? तर पुण्याची ओंझळ समर्पित करणं समोरच्या व्यक्तीला. श्रद्धांजली वेगळी, आदरांजली वेगळी. लक्षात ठेवा. आपल्यापेक्षा वयानं मोठे असतील तर त्यांना आदरांजली समर्पित करावी. श्रद्धांजली वाहत असताना आता ते फॅडच आहे, त्या तो मुद्दा माझा नाही. पण पुण्याची ओंझळ त्या ठिकाणी समर्पित करतो, तिलांजली देतो आपण. आपल्या जवळ असणार तिळ तिळ पुण्य असा सापडे. आपल्या जवळ असणार पुण्य हे त्यांना त्या ठिकाणी आपण देत असतो. म्हणजे त्यांना त्या कर्मामध्ये ज्यावेळेस काही अडचण येत असेल तर आपण केलेलं सत्कर्म त्यांना मिळत असतं. ऐका, मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास जो सांगितलेला आहे मी सांगून गेलोय, पण आज त्याची थोडीशी रिव्हिजन करतो. पिंडदान सांगितलंय, दान आहे. मनुष्य मरण पावला की तो जवळपास 13 दिवस आपल्यामध्ये असतो. यमदूत त्याला घेऊन जातात, पुन्हा घेऊन येतात. आणि गरुड पुराण सांगतंय पहिल्या दिवसापासून 10 दिवसांपर्यंत 10 पिंडदान, ज्याला अवयव श्राद्ध म्हटलं जातं. हे तुम्ही केल्यानंतर त्याचं हे शरीर निघून जातं, त्याला लिंग देह प्राप्त होतो. मग तुम्ही दिलेल्या पिंडदानापासून त्याचं शरीर तयार होतं. पहिल्या दिवशी केलं का डोकं, मग हात, मग पाय, मग हृदय, मग मांड्या, असं 9 दिवसाचं पिंडदान केल्यानंतर 10व्या दिवशी जे पिंडदान करतात त्याच्यानं त्याला तहान आणि भूक लागते. 11व 12व्या दिवसाचं ते पिंडदान ग्रहण करतं आणि 13व्या पासून त्याचा प्रवास चालू होतो. म्हणून गृहस्थ असेल त्याचं 13वं करतात. बरोबर. वानप्रस्थ त्याचं 14वं, ब्रह्मचारी असेल त्याचं 15वं आणि जो संन्यासी असेल त्याची 16शी म्हणजे 16वं करतात. म्हणून आपण त्यांच्या नावानं काय करावं? पिंडदान करावं. तुकोबराय म्हणतात काय? पिंड पदावरी, पिंड पदावरी, पिंड पदावरी, पिंड पदावरी, पिंड पदावरी, पिंड पदावरी, पिंड पदावरी. हा दिला
तुकोबरा म्हणता पिंड पदावरी दिला आपुलिये करी माझे झाले गया वर्जन फेडले पितरांचे ऋण. आपल्या पितरांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपण त्यांच्या नावानं पिंडदान हे केलंच पाहिजे, अथवा पितरांची व्रती, हे व्रत आहे त्यांचं आणि केलंच पाहिजे. वाहाती जयाची चित्ते लक्षात ठेव्या आणि जीवित सरलिया तयाते पितृत्वावरी. हयात असताना त्यांचे हाल करायचे आणि नंतर पिंडदान करायचं, याला कुठलंही महत्व नाही. म्हणून पिंडदान हा मरणोत्तर त्या ठिकाणी असणारा विधी आहे. जी माणसं संन्यास दीक्षा घेतात जीवित असतानाच त्यांना स्वतःचं पिंडदान करावं लागतं. त्यांना एक नवीन ओळख मिळते, नवीन नाव मिळतं. म्हणून पिंडदान करावं आणि त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही पण अल्पसा प्रयत्न करावा. हे पिंडदान करत असताना लक्षात ठेवा, कधी कधी कोणाला पिंडदान कशी व्हावी याला सुद्धा धर्मशास्त्र आहे. एकादशीच्या दिवशी जर दशक्रिया आलं तर भगरीचे पिंड करतात. पण आता हे जर सांगितलं तर लोक म्हणतील महाराज काही वेगळं नका सांगू. पण आपल्याला काही परंपरा, काही रूढी, धर्मशास्त्र माहित नाही. पण काही वेगळंच दिसलं का मात्र आपण त्याच्यामध्ये संशय घेतो. पण एखादा व्यक्ती ज्यावेळेस तो सांगतो त्यावेळेस त्याच्या पाठीमागे कुठेतरी धर्मग्रंथांचा अभ्यास केलेला असतो. लक्षात ठेवा, मुद्दा माझा एकच आहे की आपल्या पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपण त्यांच्या नावानं पिंडदान करावं. हे व्रत आहे, कर्म आहे आणि चांगलं कर्म आहे. कर्मगती चुकवण्याचा प्रयत्न जरी आपण केला, कर्म चुकत नाही बाबा. अनेकांनी कर्माला चुकवण्याचा प्रयत्न केला, कर्म कधी चुकत नाही. कर्मे राम वनवासा गेला, सीता वियोग घडला, अनेक वेळा मी सांगून गेलोय. वारकरी परंपरेमध्ये एक गोड संतांचं चरित्र आलंय, ऐका जरा. अगदी समारोपाकडे मी काही काळात जाणार आहे. तुम्ही कितीही कर्माला चुकवण्याचा प्रयत्न केला तरी चुकत नाही. द्रौपदी मातेची 5 लेकरं मारल्या गेली. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला म्हणालं, हे काय झालं, हे का घडतंय, माझ्या निष्पाप बाळांचा काय गुन्हा होता, याच्या पुढे सांगू. देवकी आणि वसुदेव यांचीही मारली गेली ना. कंसानं 6ही मारती दुराचारी, पण त्याच्याही पाठीमागे असणार कर्मगती आहे. रामरायांना वनवासाला जावं लागलं. सीतामयीला वियोग का घडला, ऐका जरा. आता तो पर्व काळ जवळ येतोय म्हणून सांगलं जातो. उत्तम हा चैत्र मास ऋतू, वसंताचा दिवस, शुक्ल पक्ष ही नवमी. पुढे सुरवरते ओमी, माध्यान्नासी दिनकर पळीभर होय स्थिर. सुशोभित दाही दिशा, आनंद नर नारी शेषा. नाही कौशल्य सिभान, गर्भी आले नारायण. सीतामयीला का वियोग घडावा तर ऐका. सीतामय्या म्हणजे महाराज जनक राजाची कन्या. पूज्य श्री चैतन्य महाराजांनी फार मोठा प्रसंग सांगितला आहे का. ज्यांच्या मुखातून ऐकले त्यांचं नाव घेतलं पाहिजे. तसं पाहिलं गेलं तर व्यासोच्चिष्ट जगत राहील. 18 पुराणांची निर्मिती करावी. पद्मपुराण, ब्रह्मपुराण, शिवपुराण, वराहपुराण, नारद पुराण, मत्स्य पुराण, कच्छ पुराण, लिंग पुराण, अग्निपुराण, स्कंद पुराण, ब्रह्मप्रवर्त पुराण, भविष्य पुराण, गरुड पुराण, श्रीमद भागवत पुराण. 4 वेदांचं विवरण करावं. हे सगळं व्यासांच्या मुखातून आलेले.
सीता मैयेला वियोग का घडला ऐका. जनक राजा आपली लाडकी जानकी म्हटलं जातं सीता मैयेला. बाल अवस्थेमध्ये आपल्या मुलीसाठी सुंदर असा बगीचा बनवावा. आता राजा बोले दल हले तिथं काय हो, आपणही आपल्या लेकरांची लाड करतो आणि केलीच पाहिजे. या जगामध्ये सगळ्यात श्रीमंत जर कोण असेल ज्याच्या घरीमध्ये मुली, हा, कन्यादान सगळ्यात मोठं दान आहे. पण हल्ली समाजामध्ये जी विकृत परिस्थिती त्या ठिकाणी वाढत चालली, मुलीला जन्म देणं तर फार सोपं आहे पण सांभाळणं फार अवघड झालंय. या गेल्या 2-4 महिन्यांमध्ये अशा काही घटना घडल्या का महाराज आपल्या लेकीला घराबाहेर पाठवणं सुद्धा आता फार जबाबदारीचं आणि फार आव्हान आपल्या जीवनामध्ये घडते. आपली लाडकी मुलगी आहे ना, तिच्यासाठी बगीचा बनवावा. सुंदर फळा फुलांनी सजलेला तो बाग, अनेक पशु पक्षी त्या बागेमध्ये येताना एक दिवस घडलं काय, आपल्या मैत्रिणींसोबत सीता मैया एका झाडाखाली बसलेली आहे. पण त्याच झाडावरती एक राघू आणि मैना संवाद करताय. काय संवाद करताय? तो राघू आपल्या मैनेला म्हणजे आपल्या पत्नीला रामायण सांगतोय. विचार करा. तुम्ही म्हणाला असं कसं काय? रामरायांच्या जन्माच्या अगोदर रामायण लिहिले गेले. बोलिले वाल्मिकी तैसीची करीन वर्तुनी लावीन नामा म्हणे. ते राघू आणि मैना. बरं, तो राघू आपल्या मैनेला का सांगतोय? तिला गर्भधारणा झाली, तिच्या पोटात बाळ आहे, तिच्या गर्भावरती संस्कार व्हावे म्हणून तो राघू आपल्या मैनेला रामायण सांगतोय. सीतामय्यनं पाहावं आणि करावं काय? पाहिलं रोज हे येत आहे शिकाऱ्या करवी जाळ्यामध्ये अडकावावं आणि त्या राघू आणि मैनेला एका पिंजऱ्यामध्ये डांबावं. त्या राघोनी आणि मैनेनं म्हणावं, अगं बाई, आम्ही तुझा काय अपराध केलाय? सोडून दे आम्हाला. या भगवंतानं हे संपूर्ण विश्व आम्हाला फिरण्यासाठी त्या ठिकाणी ठेवले. तसं शिव महापुराण सांगतं, घरामध्ये पोपट सुद्धा पाळू नये, तो पिंजऱ्यात ठेवू नये. आपल्याला जर असं कोणी ठेवलं तर चालेल का? भगवंतानं त्यांच्यासाठी हे संपूर्ण सृष्टी त्या ठिकाणी केलेली. राघू आणि मैनेनं म्हणावं, आम्हाला सोडून दे. सांगितलं मला रामायण ऐकायचंय. तो राघू म्हणाला, मी रोज तुझ्या घरी राजमहालात येईल, तुला रामायण सांगेल, पण मला सोडून दे. माझ्या पत्नीला गर्भधारणा झाली, अगं आम्हाला पिलं होतील आता, आणि असं पिंजऱ्यामध्ये कसं काय तिची प्रसूती होणार? निसर्गानं आम्हालाही काही त्या ठिकाणी एक वेगळी पद्धती दिलेली. सांगितलं मला बाकीचं माहिती नाही. त्यांच्या पिंजऱ्यामध्ये खाण्यासाठी चांगले चांगले फळं टाकावी, पण त्यांनी तोंड सुद्धा लावलं नाही. हा राघव म्हणतोय, बघ माझ्या पत्नीला गर्भधारणा झाली, आम्हाला पिलं होतील, असं करू नको. मला किमान बाहेर जाऊन माझ्या पत्नीसाठी काहीतरी खायला घेऊन येऊ दे. तू दिलेल्या फळांना ती तोंडही लावणार नाही. सांगितलं तुला सोडते, पण तुझ्या बायकोला इथं ओलीस राहावं लागेल. हा राघव निघून गेला. ती मैना आता त्या पिंजऱ्यामध्ये आहे. सीतामय्येनं अनेक प्रयत्न केले, पण ती कशालाही तोंड लावत नाही. सकाळची सायंकाळ झाली, रात्र झाली, पण राघव काही आला नाही. मैनेच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येऊ लागले. सकाळी गेलेला माझा पती अजून का बरं आला नाही हो? का आला नाही? आपल्या घरातला माणूस, आता तरी मोबाईल झाले, एका मिनिटाला कळतं माणूस कुठे. त्याच्यात जीपीएस सिस्टीम आहे. लोकेशन टाकून दिल्यानंतर कुठं थांबला, कुठं खायला थांबला, कुठं बसला, कुठे उठला, सगळं कळतंय.
पूर्वीच्या काळी कुठली एवढी क्रांती नसताना ज्यावेळेस आपल्या घरातला माणूस बाहेर गेला आणि त्याची जर काही खबर आली नाही, एक दिवसासाठी गेलेला माणूस जर 2-3 दिवस झाले आला नाही, तर आपल्या मनाची घालमेल व्हायची आणि आपल्या मनामध्ये नको नको ते विचार यायची. का सुद्धा आमचा माणूस आला नाही? त्या महिलेलाही तसंच वाटतंय, अरे सकाळपासून गेलेला माझा पती का आलेला नाही? डोळ्यात आसवे वाहत आहे आणि आपल्या पतीच्या आठवणींमध्ये तिनं सीतामाईला म्हणावं, बघ सीते, तुझ्यामुळे माझ्यावर ही वाईट वेळ आली आणि लक्षात ठेव, ही तुझ्यामुळे माझ्यावर वाईट वेळ आली ना, हीच वेळ तुझ्याही आयुष्यात कधीतरी येईल असा शाप देते मी. तुझ्यामुळे हे दुःख मला भोगावं लागतंय, माझ्या पतीचा वियोग घडलाय. अगं माझ्या पोटामध्ये माझी पिढ आहे ना. आणि असं बोलत असताना तिनं आपला प्राण सोडावा, प्राण ज्योत मावळावी. आणि ऐका, सीतामाईला ते भोगावं लागलं ना. लवकुश पोटामध्ये असताना कुठे रामरायाजवळ होते, पतिवियोग घडलाच की नाही. आपल्याही जीवनामध्ये केलेले सत्कर्म आणि वाईट कर्म आपल्याला भोगावी लागतात. म्हणून चांगले कर्म करा, आपल्या आईवडिलांची सेवा करा. ऐका, या राजोळे परिवारातील बाप निघून गेलाय, वडील निघून गेले. अगदी समारोपाकडे मी चाललोय. नेहमी एक गोष्ट मी सांगतोय, हजारो व्हॅट जरी लावले, मर्क्युरी जरी लावले, तरी बाप नावाचा सूर्य जो घरामध्ये प्रकाश देतो तो दुसरा कोणी देऊ शकत नाही. आज या कुटुंबाला फक्त गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी. त्यांच्या आठवणींमध्ये त्या ठिकाणी फक्त जगायचंय. आता त्यांनी केलेलं कर्तृत्व, त्यांनी दिलेलं प्रेम, या प्रेमावरती त्या ठिकाणी संपूर्ण आयुष्य घालवायचंय. मी नेहमी सांगतो, बाप कधी रडत नाही. कितीही संकट आले तरी फुटबॉल लाताळावा तसा तो लाताळतो. इथं बसलेल्या माता मावल्या कधीतरी आपल्या गेलेल्या बापाचा चेहरा डोळ्यासमोर आला. सो बाप निघून गेलाय, कधीतरी तो आठवा रडाल तुम्ही ढसा. तो बाप आपल्या जीवनामध्ये काय करतो? या जगातलं सगळ्यात पवित्र प्रेम जर कोणाचं असेल तर एका मुलीचं आपल्या बापावरती आणि बापाचं आपल्या मुलीवरती. आई कोणाजवळही आपलं मन मोकळं करेल हो. मैत्रीण असेल, शेजारी नसेल, आपली बहीण असेल, ती आपलं मन मोकळं करेल बाबा. पण बाप कधी आपल्याला रडताना दिसत नाही हो. तो रडताना जर कधी पाहायचं असेल ना दादा, कधीतरी अर्ध्या रात्री त्याच्या खोलीमध्ये जा, त्याची उशी तुम्हाला ओली चिंब झालेली दिसेल. त्याच्या डोळ्यामध्ये कधी पाणी येत नाही. तो बाप कसा असतो सांगू का? त्या बापाचं प्रेम कसं असतं? दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं मुलीनं आपल्या बापाकडे जावं, जुना प्रसंग. तिनं बसने जावं आणि त्या बस स्टँड वरती बापानं तिला घेण्यासाठी घ्यावं. तिनं बसच्या खाली उतरावं, तिच्या हातामध्ये ती जुनी नायलॉनची पिशवी, बापाचं कळकटलेलं मळकटलेलं ते धोतर, त्यानं ती कोपरी घातलेली. अनवानी त्या बापानं यावं, तिची पिशवी आपल्या हातात घ्यावं, म्हणावं तायडे चाल, घरी यावं. दिवाळीचा प्रसंग त्या ठिकाणी पार पडलाय. आता माहेरून सासरी जाण्यासाठी ती मुलगी चालली आणि बापानं पुन्हा तिला सोडण्यासाठी त्या बस स्टँड पर्यंत जावं. बस आली, जरा वेळ थांबली. बापानं पायऱ्या चढत चढत मुलीला शिटावरती बसून द्यावं.
बापानं आपल्या शर्टाच्या खिशात हात घालावा आणि 10-10 रुपयाच्या नोटा त्याच्या वळकुट्या पिळकुट्या केलेल्या त्या अशा काढाव्या आणि आपल्या मुलीच्या हातात द्यावा आणि तिला म्हणावं, बाई मला माहिती बाळ्यानं तुला चांगली साडी घेतली नाही ग, पण आता मी करू काय, माझी परिस्थिती नाही ना ग. अरे तंबाखू खायची सवय होती त्या बापाला, लोकांकडनं त्या ठिकाणी उसनी तंबाखू घेऊन खावी, पण आपल्या तंबाखूसाठी असणारे 10-10 रुपये गोळा करावे आणि आपल्या लेकीच्या हातामध्ये द्यावे. बाबा काय बोलावं, त्या बापाला कधी रडू येत नाही बाबा. त्या बापाचं वर्णन कसं केलंय, बाप स्वाभिमानी बाळा, त्याचा कणखर कणा, त्याच्या काळ जात सुद्धा लाजाळूची संवेदना. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपत खुशाल. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर, जेव्हा गजतो ना बाया, तेव्हा कोसळत घर. या राजोळे परिवारातील बाप नावाचा पाया मरा जाता नाही. कितीही आवाज दिले दादा तरी आता ते दिसणार नाही. एक सांगू तुम्हाला, तुम्ही कितीही मोठे व्हा, तुम्ही निवडून या जगानं तुमच्यावरती गुलाल उधळू द्या, गावामध्ये तुमची मिरवणूक निघू द्या, घरामध्ये आल्यानंतर तुमच्या बायकोनं तुमच्या पत्नीनं तुमचं औक्षण करावं, तिनं तुम्हाला ओवाळावं, घराच्या सोप्यावरती तुम्ही बसले आणि आपल्या मेलेल्या आई बापाच्या फोटोकडे पाहिल्यानंतर क्षणभर का मनामध्ये विचार येतो, आज हे सुख पाहण्याकरता जर माझे आई बाप जिवंत असतील तर त्यांना किती बरं वाटलं असतं. तुमच्या सुखानं सुखी होणारे आणि तुमच्या दुःखानं दुःखी होणारे या जगामध्ये जर कोण असतील तर ते तुमचे आई बाप आहे. त्या बापाला रडू कधी येत नाही, तो बाप कधी रडतो ऐका बाबा. कितीही संकट आले तरी तो बाप रडत नाही. माता माऊल्यानो, आणा आपला बाप डोळ्यासमोर. आपली मुलगी कधीतरी डोळ्यासमोर आणा, तुम्ही रडाल. त्या एकुलत्या एका मुलीचं लग्न ठरावं बाबा. त्या मुलीनं लग्न मंडपामध्ये नवा शृंगार करून मिरवावं. ती सजलेली मुलगी पाहून त्या बापाच्या मनामध्ये विचार यावा, अरे केवढी होती माझी छकुली, केवढी होती माझी सोमुली, केवढी होती माझी ताईडी, जिला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, आज ती मला परकी होणार. कोण माझी काळजी घेणार, कोण मला विचारणार, दादा तुम्ही जेवलात का, दादा तुम्ही गोळ्या घेतल्यात का, दादा तुमची तब्येत बरी आहे का नाही, मला कोण विचारणार आता. अरे त्या बापानं लग्न मंडपाच्या एखाद्या खांबाजवळ जावं आणि आपल्या गंगा जमुनांना वाट मोकळी करून द्यावी. त्या मुलीनं पाहावं, त्या मुलीनं पाहावं आपला बाप रडतोय. त्या बापाजवळ यावं, प्रत्येकाच्या हातावरती साखर देत देत त्या बापाजवळ यावं आणि घट्ट मिठी त्या बापाला मारावी. अरे जायकवाडी धरणाचे जसे दरवाजे उघडावे ना, त्या बापानं ढाय मोकळून रडावं. हजारो संकट जरी आली तर त्या बापाला कधी रडू येत नाही. पण ज्या वेळेस आपली एकुलती एक मुलगी त्याला सोडून जाते ना बाबा, तो बाप रडतो. मी नेहमी सांगतो, घरातला बापू पशी मारायचा आणि महिनाभर पंढरपूरची वारी करायची.
घरात आई उपाशी मारायचे, नवरात्राचे उपवास करायचे, ती जगदंबा पांडुरंग सुख देणारच नाही. ज्ञानोबराय तुकोबराय म्हणता, सकळ तीर्थाची धुरी जे का माता पितरी तया सेवेसे कीर शरीरे लोन कीजे. माय बाप केवळ काशी केली न जावे तीर्थासी. घरात तीर्थ तुम्ही नाराज कराल आणि बाकीचे तीर्थाटन कराल, त्याची फलश्रुती मिळणार नाही. तुकोबराय तर म्हणतात काय, हा बोलिया हिता जवळसे जागता, हा बोलिया हिता जवळसे जागता. मरणोत्तर आपल्या पूर्वजांचं नाव मोठं व्हावं, सत्कर्म घडावं, त्यांच्या निमित्तानं दान धर्म करावं, अन्नदान करावं, ही सगळी भावना या संपूर्ण कुटुंबामध्ये आहे. आणि खऱ्या अर्थानं म्हणावं लागेल आता काय, हा झाला शेवट हा गोड. निश्चितच त्यांची जाण्याची वेळ नव्हती. या कुटुंबाला ते पोरग करून निघून गेली. पण आता शेवटी नियती पुढे आपलं काही चालत नाही. म्हणून फक्त अगदी एकच सांगेल शेवटी, तर जीवन जगत असताना आपल्या मुळे जर आपल्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये पाणी येत असेल, तर आपण कितीही मोठ्या पदावरती असू, गडगंज संपत्ती प्रॉपर्टी धन आपल्याकडे असेल, त्याचा काही उपयोग नाही. म्हणून हयात असेपर्यंत त्यांची सेवा करा आणि आपलं जीवन पावन करून घ्या. ज्यांच्या निमित्तानं आपण जमलो अशी असणारे कैलासवासी बाबूराव कारभारी राजोळे, त्यांच्या पश्चात असणारा संपूर्ण राजोळे परिवार असेल. आणि आज खऱ्या अर्थानं संपूर्ण परिवार पोरगा झालाय. म्हणून सांगावंसं वाटेल, होता सोन्याचा संसार, राजराणीचा
दरबार. पण एखाद्याची दृष्ट लागावी अशी घटना घडावी आणि घरातलं त्या ठिकाणी हे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व निघून झालं. पण माझ्या दिंडी परिवाराच्या वतीनं संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली समर्पित करतो. निश्चितच भगवान परमात्मा त्यांना आपल्या चरणाजवळ स्थान देणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांच्याकडनं आमंत्रित करण्यात आलं आदरणीय शरद भाऊ, या कार्यक्रमासाठी साथ करणारे आदरणीय रामलखन संश्रेष्ठी असेल, मौली महाराज असतील, ओम दादा असतील, आमचे दादा असतील, सगळ्यांना धन्यवाद देतो. कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्यावरती पुत्रवत प्रेम करणारे आणि माझ्या परमार्थिक जीवनाची वाटचाल करत असताना ज्यांचं वेळोवेळी मला मार्गदर्शन घडतंय, माझ्या उणिवा असतील, माझे अवगुण असतील, चांगले गुण असतील, नेहमी वेळोवेळी मला वडिलांच्या जागी असणारे आमचे मोहन भाऊ असतील, या ठिकाणी उपस्थित आहे. ज्ञात अज्ञात सगळीच परिचयाची मंडळी उपस्थित आहे. सगळ्यांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो, सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि अगदी शेवट, हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा, विसरण भावा तुझा विसरण भावा, गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व, नवे भुंगी धन संपदा सत्य संगती ईश्वरा, सत्य ईश्वरा सत्य संगती, गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे सुखी सुखी घालावे रामासी,
श्रद्धांजली पण वाहण्यासाठी जर कोणी असेल तर पुढे या. आदरणीय मोहन भाऊ त्यांनाही विनंती करतो. उपस्थित शोकाकुल आप्तेष्ट